मोरया. चला लेट्स गो गाईस, निघालोय. गणपती बाप्पा मोरया. कसं भुक्कड खायला पण चालू केलं तरी स्पिरिट पाहिजे की जायचं काय पण करून, की कसं पण करून जायचं. नाही वी आर गोइंग टू कोकण. होम प्लेस, आवर होम प्लेस. मस्त वाटतं कोकणचा ब्लॉग करायला, मजा येते. हे बघा आमचं टाइमपास केला आणि आता आम्ही निघालो. थोडं कोकण खरंच वाईट असे भारी येते ना वाईट. काय सांगतो आईच बघा ना, काय सुंदर वातावरण आहे. सनसेट बघा, सनसेट तेव्हा कसलं दिसतं नाही की हे लोकेशन बघूनच मला प्रेम येऊ लागलं. आता गाईस आम्ही खूप वैतागलो आहे खरं बोललं तर. reach in just 4 minutes. We reach our destination. पाठ शिकत अरे दिसतंय. ब्लॉग करणारे का नाही? चांगले ब्लॉग करते. स्पॉन्सर करते मला. स्पॉन्सर करते. स्पॉन्सरशिप विनय तुझ्याकडून स्पॉन्सरशिप आहे का नाही तुझ्याकडे? आमचा खास मित्र आलाय बँगलोरवरून. स्पॉन्सर आलाय तेव्हापासून एकदा पण काय बोलायचं. एव्हरीवन कशा आहात तुम्ही? सर्व मजेत ना? आज आम्ही चाललोय कोकणच्या राईडला. जर तुम्ही तर बघितलंच असेल, टायटल बघून तर तुम्हाला समजलंच असेल. हे बघा अजून एक यूट्यूबर आमच्याकडे. सर कशात ब्रो? कधी करणार आहे ब्लॉग? अजून फर्स्ट ब्लॉगच येतो आमचा, अजून पहिल्याचा ब्लॉग नाही आला आमचा. चला मग आता आम्ही निघालोय कोकण राईड. भेटूया. 1 लिंबू राहिलंय, 2 लिंबू आहे, 1 लिंबू नाही. टॉप बॉक्स तर भारी दिसतो. रे. फुल रायडिंग घेअर्स अँड ऑल. पण सॉरी व्लॉग नाही करत आहे बिचार. मी तर खूप एक्सायटेड आहे बाबा निघाला. मस्त फ्रेश एअर. गाडीची तर पेट्रोल पण फुल केलं आम्ही. वा. आणि थंडी पण नाही, काहीच थंडी नाही. कसे सुट्टे करून सुट्टी घेतली आणि निघालोय. खूप एक्सायटेड आहे. मजा येणार आहे. हां, आणि जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा. तुमची सपोर्टची गरज आहे. कोकण बोले तो जाना चाहिए ना पब्लिक. हे टॉप बॉक्स तर हालते वाटतं का नाही? ओके. हॉटेल मोरया स्नॅक सेंटर. मस्त नाश्ता करूया. शौचालय साले हे नको टाकू काय पण. म्हणते नको टाकू, आता तर टाकायलाच लागेल. लुक्स वरती नका जाऊ दे. माहिती नकली दिसतोय तरी बघू कसं भुक्कड खायला पण चालू केलं तरी तर. हा बघ. गरम
इडली. इडली बँगलोर वरती पण इडलीच खातोय, इथं पण इडलीच खातोय. हा मला बँगलोरचं करून टाकलं. बँगलोरी माणूस माझं येते. अरे तुला डोसा, तेरा डोसा आहे का? भाई हे नवीन स्टाईलमध्ये बघितलं मी. मेहुली नवीन स्टाईल डोसाची रे. डोंगर माउंटन एरिया. हा असं चांगला करून टाकला माउंटन. भाजी नाही दिली का? हे काय कसं आहे? टेस्ट कशी भाऊ? मस्त का ना? तो आता जरा स्वर्गात आहे. अजून आम्हाला अजून 300 किलोमीटर पार करायचं. हेल्मेट जास्त काय हेल्मेट नाही त्याने ते हे पण घातलं होतं ना. ये है मेरा हिंदी मराठी ब्लॉग मिक्स. येस ब्रो, हिंदी मराठी. काहीच नाश्ता करून झालाय आणि मस्त निघालोय आता राईडला. कोकणात निघालोय आहे. आणि तुम्ही त्या साईडला राईट साईडला बघू शकता की पूर्ण एकदम फॉगच झालंय. काय दिसत नाही, तर डोंगर दिसतो. पण काय एवढी थंडी नाही वाटत जेवढी थंडी रायडर. थोडंसं स्टार्टिंग ॲडजस्ट करून घ्या. फक्त तुमची सपोर्ट पाहिजे. सपोर्ट द्या, थोडंसं सपोर्ट पाहिजे बस, बाकी काय नाही. एपिसोड 1 येतील ह्याच्यात, एपिसोड 2 येतील का बहुतेक किती येतील काय सांगता येत नाही. आम्ही आता चालू आहे तामिळच्या रूटनी. ट्रॅफिक आहे का नाही काय माहिती, बघायला पाहिजे. मे बी ट्रॅफिक असू पण आहेच. तुम्ही बघू शकता की ट्रॅफिक तर आहेच, थोडीफार तरी ट्रॅफिक आहे. ह्या टायमिंगला निघालो आहे तर मी. पुढे लाईनिंग गाडीचे लाईन लागलीच आहे कंटिन्यू. एक गाडी क्रॉस नाही केली की दुसरी गाडी भेटतेच. नजारे ही नजारे. यो संडे पण असं वाटतं संडे कुठल्या तरी नॉर्मल राईडला नाही. वी आर गोइंग टू कोकण. होम प्लेस, आवर होम प्लेस. कोकणची माणसं साधी भुई इसते भारी. अरे काय दिसतंय बघा. कूल विदाउट दॅट फुल. टॉप बॉक्स तर भारी बेस्ट आहे त्याच्या गाडीवर. खर्च तर केला भाऊनी, खर्च केलाय. एकदम रायडिंग विचार तर ब्लॉग पण करणार होता, पण ब्लॉगचे काही कारणामुळे ब्लॉग नाही करीत आहे. पण लवकरच करतील आमची मित्र. टॉप टॉप लुक रे बाई, कसलं दिसतात. एकाने रॉयल एनफिल्डचं घातलं, एकाने LS2चं रायडिंग जॅकेट होऊन. हे पण आम्ही घ्यायचं नव्हतं पण घेतलं कारण की सेफ्टी बिकॉज फॉर लॉंग राईड. कसे जमा केले. राईट साईडला बघितलं तर पूर्ण एकदम दरी आहे प्लसवाली. ह्याला बघा प्लसवालीचं पण ब्लॉग गेलं कधीतरी जाऊया. हे बघा इथं प्लसवाली, हे प्लसवाली. काय झालं ह्यांना आता थांबायला? काय झालं? अरे काय झालं रे? काय झालं? अरे परत गाडी येतील, परत ट्रॅफिक होईल. गाडीचं सोडलं आता चाललं MIDCच्या रोडनी. तिकडून सरळ जायचं आता. MIDCचं सरळ रोडनी मग मानगाव मार्गे, मग मानगाववरून महाड सरळ खेड, मग चिपळूण, मग रत्नागिरी. लॉंग राईड हो काय येतो वाटतं. सगळेजण आरामात चिलमध्ये चालतात गाडी, रिलॅक्समध्ये. वाजलेत 10. मस्त राईड आहे.
हा फक्त पाय गेलेत काय प्रॉब्लेम नाही, यही तो मजा आहे जिंदगी. हा ना मंडळी. हा हा बोलतो मी तुमच्याकडून. चला आलो आणि लाईन बघतोय तर बघा अख्खी ते हायवे सरळ अख्खी पूर्ण सरळ राहील. आणि आता हायवे लागलाय NH66 नॅशनल हायवे डायरेक्ट NH66 गोवा हायवे. काय वाटलं नाही एवढं की आरामात मस्त मजा करत आलो मस्त. आता जरा फ्रेश झालं, जरा पाठ मोडली मित्रांनी, मस्त एकदम रिलॅक्स झालं. मजा येते काय रिलॅक्स एकदम, माइंड फ्रेश झालं काम करून करून करून. आणि आता तिकडं बीचच्या साईडला जायचं, कोकणमध्ये मच्छी कोलंबी सगळं खायचं मस्त. अजून काय पाहिजे जिंदगीमध्ये. लीड मी करतोय, माग आहेत पोरं 2. मस्त रिलॅक्समध्ये जायचं, एकच स्पीडला कन्स्टंट. नंतर पुढं बघू, खेडमध्ये पेट्रोल भरायची इच्छा झाली तर भरूया, नाही तर मग हाय बिग ॲव्हरेज अपनी बदली. काय बोलते बरोबर नाही. मस्त वाटतं रे कोकणचा ब्लॉग करायला, मजा येते. आपलं घर आहे, घर स्वर्ग. फक्त प्रॉपर चालवायची गाडी, काय घाई नाही काय नाही. गाडी पण एकदम स्मूथ चालते, जेव्हापासून सर्व्हिसिंग केली ना तेव्हापासून एकदम स्मूथ चालते. मस्त हिरवा गार कसं केलं, नेचरच बोलते. कोकणामध्ये असं पूर्ण गोवापर्यंत ह्यांनी असं केलं ते वाटते. पण हे बघा ना कसं केलं भारी, इज्जत का नाही. लेन बॉयज ये राईट. सॉरी फॉर दॅट. कसं एकदम कॉन्सन्ट्रेट बघून चालवावं लागते गाडी सगळ्याकडे. इथे या आरशात लक्ष द्या, या आरशात लक्ष द्या, बस बाकी काय. स्पीड मेंटेन ठेवा, चला बाकी एन्जॉय करा. यही है लाइफ, बाकी क्या. कसं आहे मस्त ना. कूल. पावसाळ्यात तर काय दिसत असेल, इथून स्टार्टिंग पॉईंट आहे ते जवळच आहे, मग ठीक आहे ना, केलं पाहिजे, केलं तर पाहिजे. चलो काहीच पोलादपूर आले, पोलादपूरपर्यंत आलो आहे आपण. त्याच्यानंतर मग डायरेक्ट आता कशिरी घाट लागेल, पण आपण घाटातून नाही जाणार आहे, बोगद्यातून जाणार. या साईडून आले तर महाबळेश्वरचा घाट लागतो, सरळ रत्नागिरी, सिंपल. ब्रिज आत्ता ह्यांनी बनवलं, नाही तर लेट ट्रॅफिक असतं इथं. इथं महाराजांचा पुतळा आहे, एक नंबर आहे या साईडला. त्या साईडून गेलं की दिसतं आपल्याला महाराज. सो गाईज आम्ही इथं थांबलोय बघा, हालत ह्याच्यातच वाट लागली आमची. गोप्रो तर चार्जिंगला लावलं, चार्जिंग खतम होणे. कुठलं इथं थांबलो आम्ही, थोडंसं पुढं आलो ते वरती. वेंकी किती शूट झाली का चांग? 7-8 झाले. इज्जतीच नाही, फुल इज्जत म्हणतो पण इज्जतीच नाही. काय रे हे बघा आमचं पार्श, हे बघा लाजतं कशाला रे तू, लाजूला बाज काय पण सांगतो पब्लिक.
हे मला पण पाहिजे ना हो. थोडस बस बस. याला तरी ह्याचा पोटाची वाट लागली, आमच्या पोटाची वाट लागली. हो का, याची पोटाची वाट लागली आहे. टाइमपास केला आणि आता आम्ही निघालो. सो थोडं लीन करू, नॉर्मल नाही. कशेडी घाट लागेल आता थोड्या वेळाने. तर तिकडे 2 रस्ते आहेत, म्हणजे एक आता बोगदा पण केला आहे, टनल केलं आहे. सो तुम्ही त्या टनलने पण जाऊ शकता आणि माउंटनच्या रूटने पण जाऊ शकता त्या घाटातून. जर तुम्हाला व्ह्यू बघायचे असेल तर त्या रूटने पण जाऊ शकता, तुमच्यावरती. आणि पहिलं ट्रॅफिक लय व्हायचं, त्याच्यामुळे त्यांनी टर्न केला. सो तुम्ही एन्जॉय करू शकता, कुठला पण रस्त्याने जावा, एन्जॉय तर होणारच. पण मी तर प्रिफर करेन मस्त माउंटनच्या रूटने जावं, एन्जॉय करा. कारण की ट्रॅफिक पण नसतं. फक्त जर तुम्हाला टाईम नसेल, तर टाईम असेल तर त्या रूटने जावा म्हणजे. आणि नसेल तर मग तुमचं बोगद्याने जावं. कारण की आम्हाला तर बोगद्याने जायचं, कारण की ऑलरेडी लेट झालं आम्हाला. काय भारी दिसते ना, लय वर्ष लावली पण त्यांनी बनवलं आहे. तरी ॲटलास केलं आहे, पण तरी पण अजून काम चालूच आहे. एक साईडचं केलं, एक साईडचं नाही. पण लाईट कशी वाटते पण गाईस तुम्हाला? स्पीकर कोकण रेल ये. गाईज आम्ही आता खेड पार केलं. खेडच्या रस्त्याने आता पुढं चिपळूणच्या रस्त्याला चाललो. गोवा हायवे. ह्या साईडून तुम्ही आले ना ह्याच रस्त्याला तर एवढे स्पीड ब्रेकर भेटतील ना, इथं खूप ॲक्सिडेंट होतात. त्याच्यामुळे त्यांनी खूप स्पीड ब्रेकर बनवले. काहीतरी 15च्या वरतीच आहे. 15च्या वरतीच. चिपळूण 30 किलोमीटर ठीक आहे. चिपळूणच्या नंतर रत्नागिरी 138 किलोमीटर. व्ह्यू काय दिसतंय. हा शूट तर घ्यायलाच पाहिजे का नाही बाबली. चिपळूणच्या मागं आहे थोडंसं आम्ही. ते मग ते थोडंसं किलोमीटर आहे. नाही बघा हा व्ह्यू बघितला राईट साईडला म्हणून लगेच कॅमेरा चालू केला. तसं नॉर्मलचा छोटासा व्ह्यू करतो. काय दिसतंय बघा. हो लसवलीचा पप्पा आहे आपलं. काय बोलतो त्याचा नूर डॅमचा पप्पा आहे. पण ते आपल्या जागी आपले सगळे बेस्टच असतात. काय पण बघ. भूक लागली जोराची. आम्ही आणि कधीपासून चालवतोच आहे गाडी चालवतोच आहे कंटिन्यू. जर विचार केला चिपळूणला थांबून जेऊ आणि मग तिथून डायरेक्ट थेट हॉटेल. रस्त्याचं काम चालू आहे तिकडे. चिपळूण 6 किलोमीटर काय 6 हे बघा. इथं बघा काहीतरी आहे.
केव्ह सारखंच आहे पण ते पण वॉटरफॉल असणार आहे तिकडे खतरनाक. सुंदर बाई. अर्ध्या तासानंतर आम्हाला एक चिपळूणमध्ये हॉटेलचं नाव भेटलं. नाव तर माहिती नाही, पण मी तर मस्त मच्छी थाळी मागवली आणि बाकीच्यानी चिकनची थाळी मागवली. भूक लागली, भूक लागल्यानंतर बोलली. A few moments later. बघा आत्ता आलंय ही चिकन थाळी. किती मिनिटानंतर आली ती? 1 तासानंतर. लिटरली 1 तासानंतर आलोय. अजून माझं तर आलं नाही कोलंबीची थाळी. येईल माझं कोळंबीची थाळी. ही सगळेजण चिकन आणि मी कोळंबी. चला मस्त खाऊ. हां मस्त जेवण झालं गाईच आमचं. मस्त 10 आणि 1 प्लेट. सॉरी मी तुम्हाला हॉटेलचं नाव सांगेन. द लगून हॉटेलचं नाव आहे. मस्त जेवण होतं. मस्त चिकन वडे सगळं भेटतं तिथं. कोळंबी फ्राय व्हेज पण आहे. व्हेज पाहिजे तर व्हेज पण आहे तुम्हाला. मस्त आम्ही जेवलो खूप पोटभर. आता जेवल्यानंतर तर गाडी चालवलं थोडंसं सुस्ती येते, पण काय नाही जाऊ. जायचं आहे अजून 105 किलोमीटर आहे. पोचू आता किती वाजेपर्यंत? 6 वाजेपर्यंत पोचू मे बी. लेट्स से बघूया आता. आईच बघा ना काय सुंदर वातावरण आहे. मस्त एकदम फ्रेश एअर येतोय ना असं काय सांगू तुम्हाला एकदम. आणि मी एकदम जेवल्यानंतर मला सुस्ती आली ती खरंच झोपसारखं झालं होतं. पण आता मजा येते. असं टर्न आहेत ना असे एकदम मस्त भारी भारी टर्न. तर गाडी चालवायला असं बोर नाही होते खूपच. खरं बोललो तर तुम्हाला जेन्युइनली सांगतो. असं बोर नाही होतं या रस्त्याला आत्ताच्या. एकदम माझी गाडी पण एकदम स्मूथ चालते ना त्याच्याने अजून फील येतं मला खरंच सांगतो. खूप मजा येते खूप. काय बोलू तुमच्याबरोबर काय समजायचंच नाही खरं. खूप मजा येते. कोकण बोलत तर स्वर्ग आहे. बाकीचे सगळे आहेत 2 जण मागं येतील. मी लीड करतोय पण ते लोकांना पण बघायला लागतं ना मागं. लोकेशन तर लावलं मी. चिरागने पण लावलं तसं लोकेशन. असं सरळ रस्ता असला तर गाडी खरंच झोप येते. आणि जर टर्निंग विनिंग असली ना तर काय असं कॉन्सन्ट्रेट राहतं की हां आता आपल्याला टर्न घ्यायचं. माइंड जरा कसं की लक्ष देतं की हां टर्न घ्यायचं आहे म्हणून आता इथं लक्ष दे. सरळ रस्त्यात असं एक लाईन सोडून असं एक साईडला होतं. असं नाही व्हायला पाहिजे. म्हणून थोडंशी जर वाकडे तिकडे रस्ते असले तर मजा वाटते. सो गाईज मी बसलो आहे वेंकीच्या मागं थोडंसं रेस्ट करण्यासाठी. बिकॉज त्या मेहुलला थोडंसं त्रास होतो तुला लिहायचं. त्याला बोललो ठीक आहे. मग तो बोलला मला ड्राईव्ह करायचं. त्यासाठी मग त्याला दिली गाडी आणि मग तो आता ड्राईव्ह करतो. दोघं जण व्लॉगर आम्ही एकाच गाडीवरती बसले. थोडं मागं पण बसून आराम करायला पाहिजे. काय होतं म्हणून संगमेश्वरच्या बसस्टॉपवरती अटकलो. ही बस कधीपासून अटकली हे बघा. ह्यांना सोडा आपलं बोला. ही बस कधीपासून अटकली. एकाच जागेवरती फिरतोय मागं करतोय रिवर्स करतोय मागं करतोय. आम्हाला पण जाऊन देत नाही स्वतः पण नाही जाते. हां हां हां. अरे कुठलं आहे कसलं आहे ब्रिज? बापरे हे ब्रिज बघ ना किती जुनं आहे. बापरे हे ब्रिज कधी बांधतील काय माहिती. आमचं लवकरच्या लवकर व्हायला पाहिजे. हां त्याच्यावरती आता
से दिस, डोंट ट्राय दिस. पण हे मस्त वाटतं, आता खरंच भारी वाटतंय. सुपरमॅन विदाउट बाईक ड्रायव्हिंग. ए भाई, सनसेट बघ भाऊ, सनसेट वा कसलं दिसतंय बँकी. एक नंबर दिसतंय. काम 25 ना भिडू. सगळं आलं, सगळं रेकॉर्ड झालं भावा. गाइस वी आर बॅक ऑन माय बाईक. हो, त्यासाठीच मी माझ्या बाईकवर आलो. बिकॉज हे लोकेशन बघूनच मला प्रेम ये लागलंय आता. कोकण स्टाईल. एका वेळी एकच गाडी. गाईस आम्ही खूप वैतागलोय खरं बोललं तर. कधी येईल आमचं रत्नागिरीचं ट्रॅफिक करून आतून आलो. इथं तर सीचा व्ह्यू आहे, पण सॉरी फॉर दॅट, लेट झाला आम्हाला, काय दिसेना. काही प्रॉब्लेम नाही, आपण उद्या बघूया, तसं तर काय प्रॉब्लेम नाही. मस्तपैकी उद्या बघूया. हा बघा काय सीन हा. काय झालं काय माहिती, बस वाटते चढाना. We'll reach in just 4 minutes. 1.7 kilometer. पुणे रेस्ट आहे. हो, असं उभं राहिलं ना असं रिलॅक्स वाटतं ना, काय सांगू बाबा. We reach our destination, Agastay homestay. आता तर सध्या काही व्ह्यू दिसत नाही. हे देखिए आमचा रूम आहे गरिबांचा. हा बघा अजून एक रूम आहे. मस्त का काय म्हणतो रे, बोल ना बोल ना बोल ना बोल ना. क्या बोल रही पब्लिक, क्या बोल रही पब्लिक. हे बघा आम्ही तर बॉन्ड फाईट केलाय. त्याला स्वतःचा थोबडा बघितला स्वतःचा थोबडा बघितला. हे बघ असं लागेल चटकी बघ. चटके बिटके काय नाही, फटके. हा 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 चटकी समजा तू. वाह 500 गाडी होती, बसून बसून वाट लागली.